भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य आरोपातून पडळकर यांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। 2020 मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजेच महाराष्ट्रात झालेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते। त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावेळी पडळकर यांना वारंवार समन्स बजावून देखील न्यायालयात हजर राहिले नव्हते। आज न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। कोर्टामध्ये नेमकी काय केस सुरू होती आणि काय नेमका निकाल कोर्टाने दिलाय? गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 318/2020 अन्वये भारतीय दंडविधान कलम 505 नुसार याच्यातील फिर्यादी अमर धुमाळ यांनी एक केस दाखल केलेली होती। त्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशनचे API मुकुंद पालवे या साहेबांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून त्या अनुषंगाने चार्जशीट या कोर्टापुढे दाखल केलेलं होतं। चार्जशीट दाखल झाल्यानंतर मी कोर्टाने या कामी एकूण 4 साक्षीदार तपासल्यानंतर आज रोजी या कामी कोर्टाने पडळकर साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्या कामी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व झालेला पुरावा या अनुषंगाने सर्व पार्श्वभूमी पाहता कोर्टाने आज रोजी गोपीचंद कुंडलिक पडळकर साहेबांची या केसमधून निर्दोष मुक्तता केलेली आहे। नेमकी निरीक्षण नोंदवले कोर्टाने? कोर्टाचं निरीक्षण नोंदवत असताना 502/505 जे कलम आहे भारतीय दंडविधान कलम याच्यातील ज्या तरतुदी आहेत याच्यातील एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबद्दल केलेलं विधान हे 505(2) खाली येत नसून जर का एखाद्या व्यक्तीने हे विधान कास्ट, कम्युनिटी, रिलीजन, पंथ, धर्म, संप्रदाय याच्याबद्दल जर ते असेल त्याच्याबद्दल तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं आमचं सुरुवातीपासून कोर्टाला म्हणणं सांगणं होतं। त्या अनुषंगाने तपासी अधिकारी यांनाही आम्ही त्यांना तसंच प्रश्न विचारलेले होते। तपासी अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांच्या साक्षीमध्ये अशा पद्धतीने सांगितलं होतं की पडळकर साहेबांनी जे काही विधान केलेलं होतं त्या विधानाच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची दंगल किंवा धर्मांमध्ये जातीपंथामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अराजकता निर्माण झालेली नव्हती। हाच मुद्दा आम्ही कोर्टालाही त्या ठिकाणी सांगून दिलेला होता की साहेब 505(2) जे कलम आहे ते आमच्या विरोधात कसं लागू होऊ शकत नाही। जे विधान आहे ते व्यक्तिशा असेल, जे तथाकथित विधान होतं ते व्यक्तिशा होतं, ते की कुठल्याही समाजाला, धर्माला, पंथाला अनुसरून नव्हतं। या अनुषंगानेचा आमचा आर्ग्युमेंटचा पार्ट होता। त्या अनुषंगाने कोर्टाने आमची बाजू समजून घेऊन झालेला साक्षी पुरावा समजून घेऊन पडळकर साहेबांच्या आज रोजी या केस कामातून निर्दोष मुक्तता केली आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 2025च्या पावसाळ्यासाठी सर्व तयारी केली असून प्रवासी सुरक्षितता आणि सेवा सातत्य सुनिश्चित करण्यासाठी व्यापक उपाययोजना जाहीर केल्या आहेत। कोकणातील खडबडीत भूभाग आणि मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेल्वेने पायाभूत सुविधा मजबूतीकरण, रिअल टाइम देखरेख, गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश असलेला कृती आराखडा लागू केला आहे। यासोबतच कोकण रेल्वे आर्थिक सक्षम होण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेत असून प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी व्यक्त केली आहे। और जो यात्री सुविधाओं में जो वृद्धि की गई है या संरक्षा के जो कार्य किए गए हैं या प्रेजेंटेशन से, तो जैसा कि आप जानते हैं आपका कोंकण रेल का ये जो कोंकण रेलवे का लाइन है रोहा से ठोकुर तक, ठोकुर मैंगलोर जंक्शन के पहले का एक स्टेशन है, बहुत खूबसूरत है। वहीं दूसरी तरफ बहुत कठिन दुर्गम रेलवे है परिचालन की दृष्टि से। आप देख सकते हैं कि 91 सुरंगें हैं 6.5 किलोमीटर की हैं और 1 किलोमीटर से अधिक 50 के ऊपर है। लगभग 85 किलोमीटर का ट्रैक सुरंगों के अंदर है। इसी तरह से अगर आप देखें तो जो पुल हैं किलोमीटर में, और जिसमें आप देख सकते हैं कि 190 मेजर ब्रिजेस हैं जो और 2.2 किलोमीटर तक की लेंथ के ब्रिजेस हैं। तो शहरातल्या विश्रामबाग चौक येथील डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात। मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून विचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आली आहे। वंचितांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयावर घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील असणाऱ्या काचा आणि साहित्याची नासधूस केली आहे।
दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून आरोपांच्या खंडन करण्यात आले असून लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे जादाचे पैसे घेतले जात नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। विशेष म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या समोरच हे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल फोडत असताना पोलिसांना याची कोणतीही माहिती कशी कळली नाही आणि घटना उघड असताना विश्रामबाग पोलीस काय करत होते असा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण झाला आहे। विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत। शहरात बकरी ईद काही दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरातील कॉटर गेट मस्जिद येथे बाजार भरला असून बाबूळ झाडाचा ओंडका बाजारामध्ये विकण्यास आला आहे। मागील वर्षात 250 रुपयांपासून याची विक्री होती, परंतु बाजारभाव वाढल्याने आता हा जो ओंडका आहे तो 350 रुपयाला विक्री करण्यात येणार आहे। तर बकरा कापण्यासाठी हत्यार देखील बाजारामध्ये आले आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांनी हे घेण्यासाठी बाजारामध्ये एकच गर्दी केली आहे। इमरान अंसारी है और ये जो है हम लगाते त्यौहार के लिए, हमारे पास सब चीज़ मिलता है। छुरी है, चाकू है, कोयता है और ट्रे है, ये सब काम की चीज़ें हैं। और हमारे पास जो है बहुत दूर दूर से कस्टमर आते हैं। कल्याण है, मापोली है, पड़गा है, सब जगह से कस्टमर आते हैं। मेन कॉटर गेट जो मार्केट एरिया है, 332 एरिया, ये हमारा पूरा मार्केट एरिया है। यहाँ पे तुमको हर चीज़ मिल जाएगा। शिराळा तालुक्यात आता पावसाने उघडीप दिल्याने भात रोपण लावणं करण्यासाठी आवश्यक असलेला तरवा टाकण्यासाठी शेतकऱ्यांची शिवाराला लगबग सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। निसर्गाने साथ दिली तर येत्या 10-12 दिवसात पेरणीची कामे होतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे। शिराळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत, तसेच सध्या शेतामध्ये पाणी साचले आहे। तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताचा तरवा टाकण्यास सुरुवात केली आहे। तरवा उगवून आल्यानंतर तयार झालेली रोपे पावसातच शेतात लावून हंगाम साधायचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जाणार आहे। शिवारात शेतकऱ्यांची याबाबत लगबग सुरू झाली असून अनेक ठिकाणी शेतीतील मक्याचे सड काढणे, घाण काढणे अशी कामे शेतकऱ्यांची हळूहळू सुरू झाली आहेत। भाताची पेरणी झालेली नाही, आता रॉप केल्याशिवाय पर्याय नाही। त्याच्याबद्दल शेतकऱ्याला माणसांची आता गरज आहे जास्त। भुईमुग, मक्का ह्याला कॉंब आल्यात, त्याच्याबद्दल सरकारनं मदत करावी शेतकऱ्यांसाठी। भिवंडी पालिका प्रशासनाने मालमत्ता धारकांवर जल आणि मल प्रवाह लाभकर दरवाढ केली आहे। ही दरवाढ प्रामाणिक कर भरणाऱ्या जनतेवर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत ती तत्काळ रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी भिवंडी पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। रविकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भिवंडी शहरातील मालमत्ता करामध्ये अन्यायकारक दरवाढी, शहरातील स्वच्छता, काँक्रीट रस्त्याचे सुरू करण्यात आलेले कमकुवत काम यांसह अनेक प्रश्नांवर चर्चा केली आहे। या शिष्टमंडळात भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते। काय सांगाल, काय आज तुम्ही मागणी केलेली आहे प्रशासनाकडे? आज आयुक्तांकडे आम्ही जे घरपट्टीमध्ये जलप्रवाह भार आणि मल प्रवाह भार त्याच्यामध्ये 45% वाढ करण्यात आली। पहिले ते 0% होते, त्याच्यामुळे भिवंडीतील नागरिकांना विविध समस्या निर्माण होतील व आर्थिक प्रॉब्लेम होतील। तो विषय घेऊन आम्ही महत्त्वाचा विषय घेऊन आयुक्तांकडे आलो होतो। आयुक्तांनी ह्याबद्दल शाश्वत दिली, आम्ही विचार करू आणि त्याच्याबद्दल आम्ही लवकरच तुम्हाला निर्णय करू। त्याचबरोबर भिवंडीमध्ये जे रस्त्याचे कामं चालू आहेत त्याची क्वालिटी ही एक बरोबर नाही, ती क्वालिटी चेक करायला सांगितली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे झाडं बिडं शाळेच्या किनारी जे वाढलेले आहेत ते झाडं पडण्याची जी आणि आपला जो गार्डनचे जे डिपार्टमेंट आहे ते त्याच्यावर काही लक्ष देत नाही। आणि येणारा 5 तारखेला जो आपला जागतिक पर्यावरण दिवस आहे त्या दिवशी शासनानेही म्हणजे महानगरपालिकेने जास्तीत जास्त झाडं भिवंडीत लावावे असा आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे। जो जलमलकल जो वाढ केलेली आहे ती कुठेतरी जे प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरणाऱ्यांवरती परत एक बोजा चढवलेला असं तुम्हाला वाटतं? हो, अर्थातच, कारण आज आपल्या भिवंडी महापालिकेची वसुली ही 20% आहे आणि तेच लोक भरणार आणि त्याच भरणाऱ्या लोकांवर हा अधिभार लावण्यात आला आहे।
कारण दुसरे लोक 80% वसूल हे अजूनपर्यंत कुठलाही महापालिकेचा आयुक्त हा करू शकत नाही. फक्त 20% जे भरतात आहे त्यांनाच परत हा अजून 45% हे कर भरण्याचा त्यांच्यावरच लादल्या जाईल. त्यामुळे त्या लोकांना खूप याच्यामुळे प्रॉब्लेम होईल, जे इमानदारीने टॅक्स आणि हे भरतात ते. त्यासाठी म्हणून हा विषय घेऊन आम्ही पहिले इकडे आलो. नाशिकच्या पंचवटी फुलेनगर येथे काल एका 40 वर्षीय संजय सासे नामक इसमाची डोक्यात विटा घालून खून करण्यात आला होता. मयत संजय सासे हा भोंदूगिरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून मारेकऱ्यांच्या भावाचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू हा संजय सासे याने केलेल्या भोंदूगिरीमुळे झाल्याचा संशय होता आणि यातूनच विशाल क्षीरसागर आणि धीरज सगट या दोघांनी मध्यरात्री संजय सासेच्या डोक्यात विटाने मारहाण करून हत्या केली. दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत. संजय सासे राहणार गोंडवाडी फुलेनगर झोपडपट्टी नाशिक यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे दिनांक 2/6/25 रोजी रात्री 1:30 ते 2च्या सुमारास गोंडवाडी येथे त्यांचे पती संजय सासे यांचा विटाने मारून खून केला होता अशी तक्रार दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये आम्ही 2 आरोपी अटक केले आहे. विशाल क्षीरसागर आणि धीरज सकट यांना अटक केली आहे. भूमी अभिलेख विभागास तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, परीक्षण भूमापक व सर्वेअरची पदे भरावी, सर्वेअर यांना रोवर व लॅपटॉप देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटना आणि विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. बुलढाणा जिल्ह्यात देखील या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून जवळपास 250 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. माझं नाव सुरेश उत्तमराव मोरे आहे. आमचा भूमी अभिलेख विभागाचा संप हा तांत्रिक वेतन श्रेणीसाठी लागू करावी, तसेच परीक्षण भूमापक सर्वेअर यांची पदे भरण्यात यावी, वर्जन सर्वेअर यांना रोवर लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे. याकरिता आमची मेन मागणी म्हणजे आमची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी अशी आहे. त्यासाठी हा बेमुदत संप कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे. किती कर्मचारी या संपात सहभागी झाले? या संपामध्ये कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 250 ते 300 कर्मचारी हे सध्या संपावर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतचे काँग्रेसचे नगरपंचायत उपाध्यक्ष शेख सलीम चुनावाले तसेच नगरसेवक सर्व काँग्रेसचे कैलास खर्चे, तस्लीम बाबा, संदीप वानखेडे, आसिफ कुरेशी, विजय सुरटकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून नागपूर येथे भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजप पक्षात जाहीर प्रवेश केलाय. नागपूर येथील BR मुंडले सभागृह येथेच विदर्भ भाजपची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत हा जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला. तसेच अजूनही काही नगरसेवक हे भाजपाच्या जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. सध्या स्थितीत मोताळा नगर पंचायतीत भाजपाचा एकही नगरसेवक नसताना झालेल्या या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्षाची मोठी मुसंडी मारली असून काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. भाजपची मोठी ताकद निर्माण होणार आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरज सावरकर, विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, खासदार अनिल बोंडे, खासदार अनुप धोत्रे यांची उपस्थिती होती. जालन्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन करण्यात आले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना 11व्या स्मृतिदिनानिमित्त सर्वत्र समाजोपयोगी उपक्रम राबवून अभिवादन करण्यात येत आहे. जालन्यात देखील भाजपाकडून विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध लोकोपयोगी उपवन राबवून जालन्यातील लोकनेते गोपीनाथ मुंडेंना स्मृतिनिमित्त अभिवादन करण्यात येत आहे.